संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज 33 दिवस पूर्ण होत आहेत आणि याच प्रकरणामध्ये महाराष्ट्रभर जर बघितलं गेलं तर आक्रोश मोर्चा जे आहे ते आयोजन करण्यात आलेला आहे। काल जालन्यामध्ये मोर्चा होता, आज धाराशिव आणि वाशिममध्ये आहे। धाराशिवच्या मोर्चाला निघालेला आहात तुम्ही? हो, धाराशिवकरांनी बोलवलेलं आहे तिथल्या संयोजन समितीनं, त्याच्यामुळं मी स्वतः चाललेलो आहे। माझ्याबरोबर माझे सहकारी आहे आणि हे भूमवरून बहुतेक मंडळी आलेली आहे। आमचे मित्र आहेत तिथं, संजय नाना गाडवे त्यांच्याबरोबरच असतात आणि जय भीमची आमची मंडळी आहे। हे एका जातीचा पातीचा मोर्चा नाही, सर्व जाती धर्माचे लोक एकत्रितरित्या हे जे भयानक असं कांड या ठिकाणी केलंय त्याच्या विरोधात म्हणून समाजाची मानसिकता म्हणून लोक सगळे तिकडे चाललेले आहेत। काल जालन्यामध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन होतं, मात्र तुम्ही तिथं गेला नाहीत, काही कारण होतं? माझी काल तब्येत खराब होती सततच्या प्रवासामुळं आणि माझी तशी मी आयडिया केली होती की आक्रोश मोर्चा संपून येऊन कलेक्टर साहेबांनी मीटिंग ठेवलेली होती माझ्या मतदारसंघाची। आता डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं काही कामं करायचे म्हणून ती सायंकाळी ठेवली होती मी, परंतु काल तब्येतीने थोडंसं नानू म्हणल्यामुळंच गेलो नव्हतो, नाहीतर काल जालन्याच्या सुद्धा मोर्चाला गेलो असतो। इकडे CIDचं पथक असेल, SIT असेल आणि बीड पोलीस असेल, जवळपास अनेक सर्वच आरोपी अटकेत आहेत, तरीही आक्रोश मोर्चे निघतात। आता पुढचे मोर्चे कसे राहतील, काय स्वरूप या मोर्चाचं असेल? मोर्चे निघतायत याचं कारण असं आहे की समाज मनाला ही गोष्टच पटलेली नाही, हे फार खटकलेली गोष्ट आहे। पद्धत जी वापरलेली आहे ना मारण्याची, त्या पद्धतीमुळं हा रोष आहे। ह्याच्यात कुठलं राजकारण नाही, कुठलं काय नाही। आता हे भाड्याने देऊन माणसं बोलवून घ्यायची आणि कुठंतरी काहीतरी म्हणायला लावायची, याच्या पलीकडे तिकडच्या लोकांच्या हातात काय राहिलेलं नाही आणि एंटायर सगळ्या समाजाला हे खटकलेलं आहे, त्याच्यामुळं आक्रोश मोर्चे निघत आहे। मात्र जसे हे मोर्चे निघतायत, तुम्ही सभागृहात ज्यावेळेस आवाज उठवला त्यावेळेसपासून एक चर्चा होती की या प्रकरणामध्ये कुठंतरी राजकारण होतंय। कशात राजकारण दिसते तुम्हाला? याच्यात राजकारणाचा काय संबंध? आम्हाला काय मिळवायचे, आम्हाला काय व्हायचे, आम्हाला जे आमदारकी मिळायची होती ते मिळाली म्हणजे जनतेने दिली। आता पुढं काय आमची आशा आहे, पुढची 5 वर्ष आम्ही आमदारच राहणार। आम्हाला आमदारपेक्षा वर काय पाहिजे नाही, काय घ्यायचं नाही, द्यायचं नाही। राजकारणाचा इश्यू येतो कुठं? हे जे आरोपी ज्या पद्धतीने मारलंय संतोषला आणि त्या हसऱ्या लेकराचा जो अंत झालेला आहे, त्या अंताच्या विरोधात ही लढाई लोकांची आहे, म्हणून लोक जमत आहेत। 32 दिवस होत आहेत, मात्र संतोष यांची जी मुलगी आहे वैभवी, तिचे अश्रू कमी होण्याचं नाव घेत नाहीये। ती आरोप करते की पोलीस आम्हाला काही सांगत नाहीत, कुठं तपास झालाय हेही सांगत नाही। काय आहे की पोलीस लहान आहे, ते लेकरू 12वीला आहे अजून, तिच्या डोळ्यातले अश्रू थांबव असं आपण तरी कसं मानायचं? अहो मायबाप, माझे वडील, मी दुसऱ्यांदा आमदार असताना गेले तरी 6 महिने मला खालतावरतं सुधरत नव्हतं, काय आहे काय नाही। तिथं 12वीला 18 वर्षाचं लेकरू येते, तिला कसं आवरणार? कोण आवरणार? आणि आवरणं शक्य आहे का? शक्य नाही। परंतु आता सावरलं पाहिजे असं आम्ही त्या लेकराला बोलू। SIT असेल, CID असेल, तपास आणखीन थोडं जलद गतीनं झाला पाहिजे, होतोय आणि आमचा गृह खात्यावर, मुख्यमंत्र्यांवर लोकांचा विश्वास आहे की मुख्यमंत्री कोणालाही सोडणार नाही। उद्धव ठाकरे म्हणाले की आता आम्ही स्वबळावरती निवडणूक लढू, महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी वक्तव्य केलेलं आहे, कसं पाहता या वक्तव्याकडे? उद्धव साहेब एका पक्षाचे नेते आहे, त्यांच्यावरती बोलण्या इथपर्यंत माझी पात्रता नाही, मी मान्य करतो। आणि त्यांना काही गोष्टी खटकल्या असतील, स्वबळावरती निवडणूक लढवा वाटल्या असतील, कारण त्यांचे मित्रपक्ष आहे, त्यांनी ऐन निवडणुकीमध्ये त्यांना किती त्रास दिला, काय दिला हे आपण पाहिलं। त्यांना जागा सोडल्या नाही, अपमानास्पद वागणूक दिली, त्या दृष्टीनं त्यांना वाटलं असेल की मुंबई महापालिकेची निवडणूक मी माझी स्वबळावर लढू, कारण मूळ त्यांच्या जवळचा असलेला हिंदुत्ववादी वोटर जो आहे तो वोटर एकनाथ शिंदे साहेबांच्या बाजूने झोकला आहे। तो वोटर भारतीय जनता पार्टीचा ऑलरेडी आहे, भारतीय जनता पार्टीचा वोटर जागेवर राहिला,
उलट भारतीय जनता पार्टीने सपोर्ट केल्यामुळं मराठी मतही आणि मूळ महत्त्वाचं म्हणजे हिंदुत्ववादी वोटर जो आहे तो वोटर 100% एकनाथ शिंदे साहेबाकडे गेला. त्याच्यामुळं कदाचित साहेबांना वाटलं असेल की माझं मी स्वबळावरती निवडणूक लढवेन आणि मुंबई महापालिका ही त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे. काल दुपारपर्यंत तुम्ही म्हणालात की मुन्नीला आमंत्रण द्या, मी चर्चेला येतो. आम्ही मुन्नीला आमंत्रण देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र मुन्नी आणि तुमची काही चर्चा झाली का? मुन्नी समोर येत नाही. मुन्नी आल्याशिवाय सुन्नी करणार नाही असं मी म्हणलेलं आहे. मुन्नीला येऊ द्या. मुन्नी येईल का मुन्नीला कुठं वाचवण्याचा प्रयत्न होता? मैं बहुत क्या म्हणते तसं फार आस्थेनं वाट पाहतोय मुन्नीची. मुन्नी घाबरली नाही, मुन्नी घाबरली वेळ नाही, ती घाबरत नाही. मुन्नी फक्त समोर आली नाही, हे दुर्दैव आहे. येईल वाटतं मुन्नी अशात संध्याकाळपर्यंत. अपेक्षा आहे यावी असं. चर्चा कडक होईल का मवाळ होईल मुन्नी सोबत? कशी बी होत्या तयारी माझी. कशी कशी कोणतीही चर्चा ओके कोणती मुन्नी कडक असेल मवाळ असेल कुठलीही चर्चा जी असेल ते मुन्नी सोबत मी करायला तयार आहे. मात्र मुन्नीनं समोर यावं असं हे आव्हान जे आहे आता भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलेलं आहे. कॅमेरा पर्सन विनोदसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.